बुलेटिनमध्ये सुरुवातीला एक महत्त्वाची बातमी। शेवटच्या क्षणापर्यंत काँग्रेसने आपल्या उमेदवारांना एबी फॉर्मच दिलेले नाहीयेत। वर्ध्याच्या आर्वी नगरपालिकेतली घटना आहे। तब्बल 25 उमेदवारांना शेवटपर्यंत एबी फॉर्म मिळाला नाही, त्यामुळे मोठा गोंधळ उडाला। नगरपालिका निवडणुकीतही काँग्रेसकडून चुकाच सुरू आहेत। वर्ध्याच्या आर्वी नगरपालिकेमध्ये 25 उमेदवारांना काँग्रेसकडून शेवटपर्यंत एबी फॉर्म देण्यात आला नाही। दाखल केला म्हणजे काँग्रेसकडून उमेदवारी मागितली होती, परंतु एबी फॉर्म का मिळाला की नाही मिळाला? नाही मिळाला। आम्ही 3 वाजेपर्यंत वाट पाहिली आहे, गेट पाशी उभे पण राहिलोय, पण आतापर्यंत तिथे एबी फॉर्म आलेला नाहीये। शैलेश सर सोबत आमचं तिथं थोडं बहुत भाषणही झालेलं आहे, त्यांनी भाषणही दिलेलं आहे लोकांसोबत, यांच्यासोबत सगळ्यासोबत बोलले पण आहे ते, तरी पण तिथं आतापर्यंत पोहोचलेलं नाही आहे। अच्छा, एबी फॉर्म 3 वाजेपर्यंत ते थांबले, परंतु एबी फॉर्म न मिळाल्यामुळे त्यांना मोठं समस्येला सामोरं जावं लागत आहे। आता काही पुरुष सदस्य पण आहे, आपण त्यांच्याशी बोलूया। काय झालं, तुम्हाला एबी फॉर्म मिळाला का काँग्रेसकडून? मला काँग्रेसकडून एबी फॉर्म मिळालेला नाही। जवळपास मी 28 तारखेला बाळा जगताप यांचा मला फोन आला होता की तू माझ्या घरी जा आणि काँग्रेसचा एक नॉमिनल जो फॉर्म असतो तो भरून दे। तो भरल्यानंतर मी जशी उमेदवारीसाठी म्हणजे आपला ऑनलाईन फॉर्म भरण्याकरिता मला भुयार सरचा फोन आला। भुयार सरचा फोन आल्यानंतर मी काँग्रेसच्या कार्यालयाला एबी फॉर्म भेटला की नाही अजूनपर्यंत वाट पाहिली? 3 वाजेपर्यंत मी वाट पाहिली। एबी फॉर्म मिळाला नाही आणि काँग्रेसकडून जे अधिकृत नगराध्यक्षासाठी उमेदवार जाहीर केले त्यांच्याशी पण आपण बोलूया। तुम्हाला काय, तुम्ही फॉर्म भरला की नाही, एबी फॉर्म भेटला की नाही? 11 ते 3 वाजेपर्यंत आम्ही तिथे वाट बघितली, परंतु आमच्यापर्यंत एबी फॉर्म पोहोचू शकला नाही। मध्ये 3 नंतर आम्हाला असं कळण्यात आलं की तुमचा एबी फॉर्म चोरीला गेला। नक्कीच आपण जर बघितलं तर 11 ते 3 वाजेपर्यंत थांबूनही एबी फॉर्म न मिळाल्यामुळे त्यांना आता त्यांचा अर्ज बाद होतो की काय, असा प्रश्न निर्माण झालेला आहे। आपल्यासोबत काँग्रेसचे काही नेते आहेत जे प्रदेशावर पदाधिकारी आहेत, त्यांच्या संवाद साधूया। मला सांगा, तुम्ही प्रदेशावर पदाधिकारी आहात, पण तुम्हाला जे तुम्ही आता हे सर्व सदस्य निश्चित केलेले होते, यांना एबी फॉर्म का मिळाला नाही? काँग्रेस पक्षाला आर्वीमध्ये नवीन संजीवनी मिळावी या दृष्टीने आम्ही सर्व काँग्रेस प्रेमी इथे प्रयत्नशील होतो। मोठ्या कष्टाने सर्व 25 वार्डातील उमेदवार आम्ही निश्चित केलेत, सर्व संमतीने निश्चित केलेत। त्यांची ओळख परेड, त्यांची मुलाखती या जिल्ह्याचे जे प्रभारी आहेत मुळक साहेब यांच्याकडे त्यांचे मुलाखती सुद्धा केल्यात आणि त्यानंतर सर्व उमेदवारांना आश्वस्त केलं गेलं होतं की तुम्हाला काँग्रेस पक्षाकडून उमेदवारी मिळेल। कुठेतरी तालमेल नसल्याचं दिसत आहे, कारण ज्या उमेदवारांनी काँग्रेसवर विश्वास ठेवून उमेदवारी मागितली होती त्यांना उमेदवारी अर्ज भरताना एबी फॉर्म दिल्यामुळे त्यांची मोठी आता या ठिकाणी घोषित झालेली आहे, त्यांना समस्याला सामोरं जावं लागत आहे। त्यामुळे एकंदरीत येणाऱ्या काळामध्ये काय यावं, याचे पडसाद उमटतात हे पाहणं नक्कीच गरजेचे आहे। निलेश बंगाले, NDTV मराठी, आर्वी, वर्धा।